शब्दसमूहातील एक शब्द दिलेला आहे, त्यापैकी चुकीची जोडी येऊ का? जगाच्या विनाशाची वेळ प्रलय, जगाच्या विनाशाची वेळ प्रलय, जगाच्या विनाशाची वेळ प्रलय. आमंत्रित बोलावलेल्या म्हणून आलेला आणि बोलावले नसताना आलेला आगंतुक. आगंतुक. बोलावलं नाही तरी आलेला म्हणजे आगंतुक आणि बोलावून आलेला म्हणजे आमंत्रित. उजाडण्यापूर्वीचा समय रामप्रहार. रामप्रहार. उजाडण्यापूर्वीचा समय रामप्रहार. हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती. हळूहळू. हळू दोन्ही मोठे पाहिजे. हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती. हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती. स्वतः स्तुती करणे. स्वतः स्तुती करणे. आत्मश्लाघा. 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 स्वतःची स्तुती स्वतः करणे. आत्मश्लाघा. स्वतःची स्तुती स्वतः करणे. आत्मश्लाघा. स्वतःची स्तुती स्वतः करणे. आत्मश्लाघा. अप्पलपोटा. स्वतःच्या फायदा पाहणारा. स्वतःच्या फायदा पाहणारा. अप्पलपोटा. स्वतःचा फायदा पाहणारा. अप्पलपोटा. स्वतःचा फायदा पाहणारा. आपादमस्तक. आपादमस्तक. नखशिखंत. नखशिखंत. आपादमस्तक. नखशिखंत. पायापासून डोक्यापर्यंत. आपादमस्तक. नखशिखंत. पायापासून डोक्यापर्यंत. अतुलनीय. तुलना करता येणार नाही असे. अतुलनीय. तुलना करता येणार नाही असे. मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र. मोजक्या तत्वात सांगितलेले सूत्र. मोजक्या तत्वात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र होते. सूत्र. मोजक्या तत्वात सांगितले तत्व म्हणजे सूत्र. मनालीचे डोळे मोरासारखे. मोरासारखे नाही, एक माशासारखे. बघ, माशासारखेले मीनाक्षी म्हणतात. मीनाक्षी. माशासारखे. आणि मृगक्षी. मृगनयनी किंवा मृगाक्षी. मृगाक्षी म्हणजे हरणासारखे. हरणासारखे डोळे दिले मृगाक्षी म्हणतात. माशासारखे म्हणजे मीनाक्षी. मृगनयनासारखे डोळे हरणासारखे. सुनयना सुलोचना. सुनयना सुलोचना. धनको म्हणजे पैसे कर्ज देणारा. साहुकार. साहुकार. धनको पैसे कर्जाने देणारा. धनको म्हणजे कर्जाने पैसे देणारा. घेणारा म्हणजे ऋणको. डेटर्स बोलतेस को. ऋणको. धनको म्हणजे पैसे कर्जाने देणारा. ऋणको म्हणजे पैसे घेणारा. ऋणको म्हणतात त्याला. ऋणको म्हणजे पैसे कर्जाने घेणारा. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे खडकाळ. खडकाळ. ज्या जमीन खडकाळ. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे खडकाळ. ज्या जमिनीत पीक येत नाही त्याला खडकाळ म्हणतात. जिरायती म्हणजे डोंगराळ जमीन. जिरायती म्हणजे डोंगराळ जमीन. जिरायती म्हणजे डोंगराळ जमीन. डोंगराळ जमीन जिरायती. ज्या जमिनीत पीक येत नाही खडकाळ जमीन. ज्या जमिनीत पीक येत नाही खडकाळ जमीन. मृत्यूवर विजय पळवणारा. मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा. मृत्युंजय. युगंधर छावा. शिवाजी सावंत यांनी पुस्तक लिहिले आहे. अजिंक्य म्हणजे लढाईत जिंकण्यास अशक्य असेल, कधी न जिंकला जाणारा अजिंक्य. अजातशत्रू. कोणाची शत्रू नसलेला. अधांतरी लोंब काढणारा त्रिशंकू. अधांतरी लोंब काढणारा त्रिशंकू. अधांतरी लोंब काढणारा त्रिशंकू. अरण्यरुदन. निष्फळ प्रयत्न. अरण्यरुदन निष्फळ प्रयत्न. अरण्यरुदन निष्फळ प्रयत्न. अरण्यरुदन निष्फळ प्रयत्न. अरण्यरुदन निष्फळ प्रयत्न. सत्य असत्य बुद्धीला स्मरून सत्सत विवेक बुद्धी. सत्सत विवेक बुद्धी. सत्य असत्य बुद्धीला स्मरून सत्सत विवेक बुद्धी. सत्य असत्य बुद्धीला स्मरून. या शब्दसमूहासाठी एक शब्द. सत्य असत्य बुद्धीला स्मरून सत्सत विवेक बुद्धी. सत्सत विवेक बुद्धी. ढगांनी झाकलेले आभ्राच्छदित. 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 आगंतुक म्हणजे बोलावले नाही तरी आलेला. बोलावले नाही तरी आलेला. पुरोगामी. आधुनिक विचारांच्या. पुरोगामी आधुनिक विचारांच्या. पुरोगामी आधुनिक विचारांच्या. आधी जन्मलेला अग्रज. आधी जन्मलेला अग्रज म्हणजे मोठा भाऊ. अनुज म्हणजे धाकटा भाऊ. म्हणजे मागून जन्मलेला. आधी जन्मलेला अग्रज. आधी जन्मलेला अग्रज. मागून जन्मलेला अनुज म्हणजे लहान भाऊ, धाकटा भाऊ. आणि हा मोठा भाऊ होते. अनुज म्हणजे लहान भाऊ. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात, त्यास काय म्हणतात? ज्ञापन. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्याला ज्ञापन म्हणतात. विज्ञापन जसं विज्ञापन असं ज्ञापन. ज्ञापन. ज्ञापन.
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात ज्ञापन. ज्ञापन ज्ञापन शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी ज्ञापन वापरतात. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी ज्ञापन वापरतात. ज्ञापन किंवा ज्ञापन म्हणतात. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्याला ज्ञापन म्हणतात. ज्ञापन ज्ञापन वर्णन करता येण्यासारखे चुकीचे. वर्णन करता येण्यासारखे अवर्णनीय. वर्णन करता अचूक म्हणजे योग्य. वर्णन करता न येणारे अवर्णनीय. ज्याचे वर्णन करता येत नाही अवर्णनीय. अवर्णनीय ज्याचे वर्णन करता येत नाही. असाध्य जे साध्य होणार नाही. जे साध्य होऊ शकत नाही किंवा होणार नाही ते असाध्य. आस्तिक म्हणजे ज्याच्यात देव आहे असे मानणारा आस्तिक. देव आहे असं न मानणारा नास्तिक. नास्तिक आणि आस्तिक. स्वतःचे हित जपणारा स्वार्थी. स्वतःचे हित जपणारा स्वार्थी. स्वतःचे हित जपणारा स्वार्थी. स्वतःचे हित जपणारा स्वार्थी. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई. गव्हर्मेंट ग्रांट. गव्हर्मेंट ग्रांट बोलते व ताकीदाला तगाई 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 तगाई. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते. क्षितिज. क्षितिज जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते किंवा भासते त्याला क्षितिज म्हणतात. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा क्षितिज. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा क्षितिज. चौपाटी समुद्र किनाऱ्यावरील उतार असलेले रेताळ क्षेत्र. रेताळ क्षेत्र. चौपाटी समुद्र किनाऱ्यावरील उतार असलेले रेताळ क्षेत्र. समुद्र किनारा आहे. समुद्र किनारा रे इथे एक उतार भाग येते. इथं रेतीवाला एरिया येते. त्याला रेताळ शब्दाला म्हणतात चौपाटी. त्याला म्हणतात चौपाटी. चौपाटी त्याला काय म्हणतात चौपाटी. युग परिवर्तन करणारा युगप्रवर्तक. युग परिवर्तन करणारा युगप्रवर्तक. परिवर्तन करणारा प्रवर्तक. युग परिवर्तन करणारा युगप्रवर्तक. 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 केसाने गळा कापणे विश्वासघात करणे. नॉर्मल एक. केसाने गळा कापणे विश्वासघात करणे. केसाने गळा कापणे विश्वासघात करणे. नशीब साथ न देणे दुर्दैव पुढे येणे. नशीब साथ न देणे दुर्दैव पुढे येणे. घोडचूक होणे मोठी चूक होणे. घोडा मोठा रहता ना इसलिए घोडचूक होणे मोठी चूक होणे. देवार्शी गुरांना ठेवण्याची जागा. पांजरपोळा. बेवारिस. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा पांजरपोळा. पांजरपोळ. गोठा म्हणजे जनावरांना बांधण्याची जागा. जनावरांना बांधण्याची जागा गोठा. इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येतात गोठ्यात. आणि बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा पांजरपोळ. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा पांजरपोळ. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गीत अंगाई गीत. त्याला अंगाई गीत म्हणतात. नांदी. नाटकाच्या प्रारंभीचे स्थवन गीत. नांदी म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचे स्थवन गीत. एकाच आईच्या पोटी जन्मलेले सहोदर. शब्दसंबंधित एक शब्द. घोडे बांधण्याची जागा पागा. गोठा म्हणजे प्रत्येक जनावरांसाठी असते. जनावरांना बांधण्यासाठी जागा असते गोठा. काय असते? जनावरांना बांधण्याची जागा गोठा. जनावरांना बांधण्याची जागा. पागा म्हणजे घोडे बांधतो इथं पागा म्हणतात. घोड्यांच्या तबेला गुरांचा गोठा असतो. घोड्यांच्या तबेला गुरांचा गोठा. घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा म्हणजे पागा. किल्ल्यातील जागा म्हणजे पागा. किल्ल्यातील जागा म्हणजे पागा. घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा पागा. धर्मार्थ मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त. धर्मशाळा. मोफत राहण्याची सोय म्हणजे धर्मशाळा. मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण
अन्नछत्र. धर्मार्थ मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण. धर्मार्थ मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण अन्नछत्र. धर्मार्थ मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण अन्नछत्र. अन्नछत्र सदावर्त. मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त. अन्नछत्र सदावर्त. अन्नछत्र सदावर्त. अन्नछत्र सदावर्त. मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त. कायद्याने प्रस्तावित होणारे राज्य. वैधानिक. विधान दॅट मीन्स वैधानिक. कायद्याने प्रस्तावित होणारे राज्य वैधानिक. कायद्याने प्रस्तावित होणारे राज्य वैधानिक. गाजरपारखी कसली पारख नसलेला. गाजरपारखी कसलीही पारख नसलेला. चांगल्याची पारख नसलेला म्हणजे कसली पारख नसलेला. गाजरपारखी कसली पारख नसलेला किंवा कसली पारख नसलेला किंवा चांगल्याची पारख नसलेला. कसली पारख नसलेला किंवा चांगल्याची पारख नसलेल्या. चांगल्याची. गाजरपारखी चांगल्याची पारख नसलेला किंवा कसली पारख नसलेला. गाजरपारखी. गाजरपारखी कसली पारख नसलेला किंवा चांगल्याची पारख नसलेला. भोजनोत्तर थोडेसे चालण्याच्या परिपाठ. शतपावली. शतपावली. भोजनोत्तर थोडेसे चालण्याच्या परिपाठ. शतपावली. शतपावली. भोजनोत्तर थोडेसे चालण्याच्या परिपाठ. शतपावली. भोजनोत्तर थोडेसे चालण्याच्या परिपाठ. शतपावली. शतपावली. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणून तिसऱ्याला देणे. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणून तिसऱ्याला देणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परांगमुख. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परांगमुख. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परांगमुख. कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा. कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे. विद्वान. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा. ज्याने पुष्कळ वाचले व ऐकले आहे त्याला बहुश्रुत म्हणतात. बहुश्रुत. गुगल सर्च. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे बहुश्रुत. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे बहुश्रुत. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे बहुश्रुत. इच्छित वस्तू देणारी गाय. इच्छिलेल्या वस्तू देणारी गाय. कामधेनू. कामधेनू. कामधेनू म्हणजे गाय होते. इच्छिलेली वस्तू देणारी गाय. कामधेनू. 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 इच्छिलेली वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू. इच्छिलेली वस्तू देणारी गाय. कामधेनू. धेनू म्हणजे गाय होते. इच्छित वस्तू देणारे वृक्ष. कल्पवृक्ष. इच्छिलेले वस्तू देणारे वृक्ष. कल्पवृक्ष. इच्छिलेले वस्तू देणारे वृक्ष. कल्पवृक्ष. इच्छिलेले वस्तू देणारी गाय. कामधेनू. आयदाना. आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना. जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना. फारकत होणे. वेगळे होणे. हा आला होता आता मोस्ट MP. फारकत होणे. वेगळे होणे. फारकत होणे. वेगळे होणे. मुंबई पोलीस 2021 आला होता. फारकत होणे. वेगळे होणे. 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 वाळीत टाकणे. बहिष्कृत करणे. वाळीत टाकणे. बहिष्कृत करणे. वाळीत टाकणे. बहिष्कृत करणे. ऐकू येणे. ऐकू येणे या अर्थ पुढील कोणता वाक्प्रचार पर्याय आहे. ऐकू येणे. कानावर पडणे हा सुद्धा आला होता. ऐकू येणे. कानावर पडणे. ऐकू येणे. कानावर पडणे. ऐकू येणे. कानावर पडणे. पाहण्यासाठी जमलेले लोक. प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले लोक. प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले लोक. जे लोक ऐकायला आले आहेत ते प्रेक्षक होते आणि पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. श्रोते. ऐकण्यासाठी जमलेले लोक. ऐकण्यासाठी जमलेले लोक. श्रोते. श्रोते म्हणजे सुनने गेले ना. ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते आणि पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक. येते ते श्रोते. श्रोते. प्रेक्षक. प्रेक्षक म्हणजे पाहण्यासाठी. इथं बनाला आहे. पाहण्यासाठी प्रेक्षक. ऐकण्यासाठी श्रोते. पाहण्यासाठी प्रेक्षक. ऐकण्यासाठी श्रोते. पाहण्यासाठी प्रेक्षक. ऐकण्यासाठी श्रोते. पाहण्यासाठी प्रेक्षक. ऐकण्यासाठी श्रोते. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. ऐकण्यासाठी जमलेले लोक. ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते. कधी नष्ट न होणारे. शाश्वत. कधी नष्ट न होणारे म्हणजे शाश्वत. शाश्वत. कधी नष्ट न होणारे. शाश्वत. कधी नष्ट न होणारे. शाश्वत. अनिष्ठ. अप्रिय. नापसंत. अनिष्ट शुद्ध शब्द. अनिष्ठ. अनिष्ठ. नला पहिली वेलांटी आणि श अधिक ठ पाहिजे. ठ. अनिष्ठ.
अप्रिय नापसंत. शाश्वत म्हणजे चिरकालीन टिकणारा, कधीही नष्ट न होणारे. चिरकालीन टिकणारा म्हणजे कधीही नष्ट न होणारे, चिरकालीन टिकणारा. मोजका आहार घेणारा मितहारी. 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 दोआब. दोआब म्हणजे दोन नद्यांमधील जागा. दोन नद्यांमधील प्रदेश किंवा जागा. दोन नद्यांमधील प्रदेश किंवा जागा. दोन नद्यांमधील प्रदेश किंवा जागा. दोआब. पिवळ्या फुलांची ओढ. पिवळ्या फुलांची ओढ. सोनावळी. सोनावळी. पिवळ्या फुलांची ओढ. पिवळ्या फुलांची ओढ. सोनावळी. सोनावळी. पिवळ्या फुलांची ओढ. सोनावळी. पिवळ्या फुलांची ओढ. सोनावळी. माळ म्हणजे गळ्यात घालण्याचा दागिना. ज्वाला. ज्याला सीमा नाही असा असीम. ज्याला सीमा नाही असीम. ज्याला सीमा नाही असा 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 असीम. अमर्याद. ज्याला मर्यादा नाही असे अमर्याद. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा अनंत. जगाच्या अंतापर्यंत. जगाच्या अंतापर्यंत म्हणजे कल्पांती. कल्पांती. कल्पनेचा अंत. कल्पनेचा अंत म्हणजे कुठं शेवट आहेच नाही ना. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही अनुपम. 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 बोधपरवचन. बोधपरवचन या शब्दसमूहासाठी दिलेले योग्य पर्याय. बोधपरवचन सुभाषित. बोधपरवचन. बोधपरवचन सुभाषित. सुभाषित. बोधपरवचन. सुभाषित. बोधपरवचन. सुभाषित. बोधपरवचन. सुभाषित. बोधपरवचन. सुभाषित. बोधपरवचन. सुभाषित. बोधपरवचन.